हॅलो. आणि करू शकता. हा, येते ना आवाज? हो, येतोय सर. ओके ओके. हॅलो. हॅलो सर. येतोय ना आवाज सर आता? हो, येतोय. ओके. ओके. करायचं सुरू ना? हो सर, करूया सर. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आज बघा पुन्हा आपण एकदा एक नवीन तासिका घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. आपला विषय जो आहे तासिकेचा आणि मार्गदर्शनाचा विषय जो आपला आहे तो आहे प्रथम भाषा मराठी. आणि आपल्याला सर्वांनाच माहित आहे की प्रथम भाषा मराठी मी आपलं जे शनिवारी लेक्चर झालं त्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की मराठी भाषा हा विषय आपल्याला दिसायला जरी सोपा वाटत असेल तरी पण हा विषय आपल्याला हक्काचा आहे आणि मार्क मिळवून देणार आहे, गुण मिळवून देणार आहे. तरी सर्वांनी क्लासमध्ये सोपं वाटलं तरी पण पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे, कारण की परीक्षेमध्ये आपल्याला सरावासाठी मी जे प्रश्न घेणार आहे परीक्षेमध्ये अवघड प्रश्नांचा समावेश होतो. सोपे प्रश्न इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्तीसाठी विचारले जात नाही. थोडेसे त्यामध्ये प्रश्नांचा स्तर कठीण असतो आणि तो आपल्याला आला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी ही संकल्पना काय आहे हे सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी शांत बसायचं आहे आणि व्यवस्थित ऐकायचं आहे. बरेचसे मुलं नंतर मध्ये कमेंटवर गप्पा मारतात, तर कमेंटवर कुणीही गप्पा मारायच्या नाही. आपले व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचं आणि कमेंटचा वापर फक्त आपल्याला सरावासाठी जे प्रश्न प्रकार आपण घेणार आहोत त्याचे उत्तर देण्यासाठी कमेंटचा वापर करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी. बघा, आपला जो विषय आहे प्रथम भाषा मराठी मधला आणि जो घटक आहे शब्द संपत्ती. मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की शब्द संपत्ती ही किती महत्वाची आहे. आपल्याकडे जर शब्दांचं भांडार असेल, जर शब्द आपल्याकडे खूप असतील तर आपण आपल्या त्या भाषेमध्ये जेव्हा आपण व्यक्त होतो, अभिव्यक्त होतो, म्हणजे आपण जेव्हा बोलतो लिहितो त्यामध्ये आपण नवनवीन शब्दांचा समावेश करू शकतो. नवनवीन शब्द त्याच्यामध्ये आपल्याला जर माहित असतील, आपल्याकडे जर शब्दाचं भांडार चांगला असेल, शब्द संपत्ती आपली जर चांगली असेल तर आपण आपल्या बोलणं आणि लेखन म्हणजे भाषण आणि लेखन या गोष्टी आपण प्रभावी करू शकतो. आणि त्यासाठीच ही शब्द संपत्ती हे घटक आपल्या शिष्यवृत्तीमध्ये समाविष्ट केलेले असतात. तर त्यामध्ये बघूया आपण, जो आपल्याला मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की प्रथम भाषा मराठीवर आपल्याला 25 प्रश्न येतात एकूण, त्यांना 50 गुण असतात, म्हणजे एका प्रश्नाला साधारणपणे 2 गुण असतात. आणि यामध्ये शब्द संपत्ती जो घटक आहे म्हणजे शब्दावर प्रभुत्व, यावर आपल्याला साधारणपणे 24% इतका भारांश दिलेला आहे आणि यातील प्रत्येक एक घटक महत्वाचा आहे आणि त्याच घटकांकडे आपण जाणार आहोत. तर आपले जे आजचा जो मुख्य घटक आहे शब्द संपत्ती, तर शब्द संपत्तीमध्ये आपले जे 2 उपघटक आहेत, शब्द समूहाबद्दल एक शब्द आणि समूहदर्शक शब्द, आपण ह्या दोन्ही घटकांकडे पूर्ण बारकाईने बघणार आहोत. त्या घटकांची संकल्पना बघणार आहोत, त्यांचं वैशिष्ट्य बघणार आहोत आणि त्यांचे उपयोग बघणार आहोत. आणि यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे यावर आधारित आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नेमके कोणते प्रश्न विचारले जातात हे पण आपण बघणार आहोत, प्रश्नाचे प्रकार बघणार आहोत. अशा प्रकारे आपलं या तासिकेमध्ये आपण मार्गदर्शन राहणार आहे. तर आपण जाऊया सर्वात पहिल्यांदा. बघा, सर्वांना पीडीएफ दिसतच असेल, त्या पीडीएफ मध्ये तुम्ही बघू शकता. सर्वात पहिल्या पानावर आपल्याला बघायचं आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता आपण त्याची व्याख्या बघूया. शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय, तर बघा, अनेक शब्दांनी व्यक्त होणारा अर्थ एका अर्थपूर्ण शब्दात मांडणे यालाच शब्द समूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी शब्दांचा समूह वापरला जातो त्याच अर्थासाठी एकच योग्य शब्द वापरण्याची प्रक्रिया म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द होय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, असे काही शब्द असतात म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला त्या वाक्यामध्ये त्याचा पूर्ण अर्थ असतो आणि त्या अर्थाऐवजी आपण फक्त एकच शब्द वापरतो. मग बघा, आपण शाळेमध्ये गेलो तर मुलांना खेळण्यासाठी जी जागा असते
तिला क्रीडांगण म्हणतात. मग आपण शाळेत गेल्यानंतर आपल्या शिक्षकांना वारंवार असं म्हणतो का, सर मला जिथे खेळण्याची जागा आहे तिथे आम्हाला सोडा खेळण्यासाठी, असं बोलतो का? आपण म्हणतो आम्हाला मैदानावरती खेळायला सोडा. घरामध्ये आपण असं बोलतो का बोलताना? आपण जर एखाद्या व्यक्तीने विचारलं की बाळा तुझी आई कुठे आहे, तर तो असं सांगतो का की माझी आई जिथे जेवण बनवलं जातं त्या ठिकाणी आहे? तर नाही, आपण काय म्हणतो की स्वयंपाक घरामध्ये आहे. म्हणजे शब्दसमूहाबद्दल पूर्ण वाक्यात त्याचा अर्थ व्यक्त होतो, पण तो पूर्ण वाक्य न वापरता आपण त्याला एक छोट्याशा शब्दामध्ये असे एक शब्द दिलेले आहे ठराविक, आणि त्यालाच आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणतो. म्हणजे पूर्ण शब्दसमूहांचा अनेक शब्दांचा वापर न करता त्याऐवजी आपण एकच शब्द वापरतो आणि तो योग्य वापरतो, आणि त्याच्यामुळे त्याला आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हटले जाते. आता बघूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्याची वैशिष्ट्ये काय आहे. तर बघा, त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे संक्षिप्तता. अनेक शब्दांच्या ऐवजी एक शब्द वापरल्यामुळे वाक्य लहान व नेमके होते. म्हणजे बघा, आपल्याला पूर्ण शब्दसमूह म्हणजे 5, 6, 7 असे शब्द एकत्र करून पूर्ण वाक्य वापरण्याऐवजी शब्दसमूह वापरण्याऐवजी आपण त्याला दिलेला एकच शब्द वापरतो, आणि त्यामुळे वाक्य आपलं लहान होतं आणि नेमकं होतं. दुसरा त्याचं वैशिष्ट्य आहे अर्थपूर्णता. एकच शब्द संपूर्ण अर्थ स्पष्टपणे व्यक्त करतो. एकच शब्द असतो, तो त्याचा संपूर्ण अर्थ अगदी स्पष्टपणे व्यक्त करतो. म्हणजे बघा, आपण जर आपले मित्र असतात, तर आपण जेव्हा गावामध्ये आपल्या एखादा चौक असतो, तर आपलं भाऊ बहीण आपल्याला सांगते की आम्ही चौकात आहोत. म्हणजे गावामध्ये, कोणत्याही गावामध्ये एक चौक असतो जिथं 4 रस्ते एकत्र मिळतात. मग ती जागा आहे, 4 रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणाला चौक असे म्हणतात. मग आपण प्रत्येक वेळेस बोलताना असं बोलतो का, जिथे आमच्या गावामध्ये 4 रस्ते एकत्र मिळतात त्या जागेवरती हे दुकान आहे किंवा अशी तिथे गोष्ट आहे किंवा आम्ही तिथे थांबलेलो आहोत, असं नाही बोलतो. आपण म्हणतो गावातल्या चौकामध्ये थांबलेलो आहोत. आणि त्या चौकांना आपण आता सोयीसाठी नावं पण दिलेली असतात. शिवाजी चौक, गांधी चौक, अशा प्रकारे वेगवेगळे आपण त्यांना नावं पण दिलेले असतात. तिसरं त्याचं वैशिष्ट्य आहे सुस्पष्टता. शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरल्याने वाक्य अधिक स्पष्ट होतं व समजण्यास सोपं होतं. भाषेची सुंदरता. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की भाषेची सुंदरता म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्दाचा जर वापर केला तर लेखन अधिक आपलं आकर्षक होतं व प्रभावी होतं. वेळ वाचतो, कमी शब्दात जास्त अर्थ व्यक्त होतो. कारण की एक शब्द वापरल्यामुळं आपल्या लेखनाचाही वेळ वाचतो आणि बोलण्याचाही वेळ वाचतो, आणि कमी शब्दात जास्त अर्थ व्यक्त होतो. अचूकता. अचूकता म्हणजे योग्य शब्द निवडल्यास नेमका अर्थ व्यक्त होतो. अचूक शब्द निवडला की त्याच्यातून आपल्याला नेमका अर्थ व्यक्त करता येतो. आणि उपयुक्तता. आता याचे उपयोग कुठे होतात, तर निबंध लिहिताना, पत्रलेखन, स्पर्धा परीक्षा यामध्ये त्यांचा वापर होतो. आता बघा, याचे उपयोग काय आहे तर ते बघूया आपण. वैशिष्ट्य आणि उपयोग जवळपास सारखेच असतात, की त्याची ती विशेषता आहे म्हणून तर आपण त्याचा उपयोग करतो ना. तर त्याच्यामुळे शब्दसमूहाबद्दल एक शब्दाचे उपयोग काय आहे, तर संक्षिप्त लेखनासाठी त्याचा वापर होतो. कारण की त्यामुळे काय होतं, वाक्य लहान व नेमकं होतं. अर्थ स्पष्ट करण्यासाठी एकच शब्द संपूर्ण अर्थ स्पष्टपणे मांडतो, त्यामुळे आपण त्याचा वापर तिथे करतो. आता बघा, भाषेची आकर्षकता वाढवण्यासाठी लेखन अधिक प्रभावी व परिणामकारक होते. म्हणजे आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द यांचा जर वापर केला तर भाषेची काय होते, भाषा अधिक चटकदार होते, रंजक होते, प्रभावी होते. पुढचं आपण ती भाषा वापरल्यानंतर बघा, एखादा वक्ता जेव्हा असतो, तो एखादी सभा केव्हा जिंकतो, तो त्या सभेमध्ये चांगली संवाद फेक करतो, चांगल्या प्रकारचे शब्द वापरतो. आणि आपल्याला बघा, आपण कधी पण जेव्हा आपल्याला पुढच्यानी वापरलेले शब्द आपल्याला समजत नाही, तर आपल्याला वाटतं यांनी खूप उच्च दर्जाचे शब्द वापरलेले आहे. म्हणजे ते शब्द आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. याच्यातूनच शब्द संपत्ती आपली वाढते. कारण की त्यांनी त्या शब्दांचा वापर केलेला असतो. खूप सारे शब्द बोलण्याऐवजी तो एक विशिष्ट शब्द वापरून ते सर्व त्याची भाषा त्यांनी प्रभावी बनवलेली असते. त्याचं लेखन जेव्हा आपण निबंध लेखन करतो तर, आणि आपल्या वर्तमानपत्रामध्ये बघा खूप छान छान लेख येतात. तर हे जे
वर्तमानपत्रामध्ये लेखन करतात यांची शब्दसंपत्ती खूप चांगल्या प्रमाणामध्ये विकसित झाली असते. त्यांच्याकडे शब्दांचं भांडार असतं आणि त्यामुळे ते वर्तमानपत्रामध्ये जेव्हा लेख लिहितात तर ते लेखन अधिक प्रभावी झालेलं असतं आणि परिणामकारक झालेलं असतं. आता पुढचा उपयोग काय आहे, तर वेळ व जागा वाचवण्यासाठी, वेळ आणि जागा वाचवण्यासाठी आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द याचा उपयोग करतो. म्हणजे काय होतं, याने फायदा काय होतो आपल्याला, तर याने फायदा असा होतो की आपल्याला कमीत कमी शब्दांमध्ये खूप माहिती मिळते, जास्त माहिती मिळते. छोटा शब्द वापरला जातो पण त्याचा अर्थ खूप मोठा असतो. आता याचे शैक्षणिक उपयोग बघूया आपण. आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये याचे उपयोग काय काय होतात, तर बघा, आपण जेव्हा शाळेमध्ये असताना निबंध लिहितो, तर निबंध लेखन करताना सुद्धा आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्दांचा भरपूर वापर करतो, खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो. आपल्याला आपला निबंध मोजक्या शब्दात लिहिण्यासाठी आपल्याला बघा, कोणत्याही स्पर्धेमध्ये आपल्याला त्याचं एक मर्यादा दिलेली असते. तुम्ही तुमचे विचार उत्तर लिहिण्याचं असेल तर 100 शब्दामध्ये, 200 शब्दामध्ये असं लिहिलेलं असतं. आणि मग त्यामध्ये आपण काय करतो की आपल्याला दिलेल्या जागेमध्ये, दिलेल्या शब्द मर्यादेमध्ये जेव्हा आपल्याला लिहायचं असतं, आपण जर असं सोप्या भाषेत लिहायला गेलो तर आपल्याला किती म्हणजे भरपूर शब्द लागतील आणि आपलं लेखन खूप प्रमाणात वाढलं जाईल. पण आपण तिथं जर अगदी मोजके आणि प्रभावी शब्दांचा जर वापर केला, शब्दसमूहाबद्दल शब्दांचा जर वापर केला तर आपलं लेखन खूप प्रभावी होतं. त्यामुळं आपण तिथं त्याचा वापर करायला पाहिजे. पत्र लेखनामध्ये त्याचा वापर होतो. भाषण करताना तर बघा, मी तुम्हाला सांगितलं, भाषण करताना एखादा वक्ता जेव्हा शब्दसमूहाबद्दल एक शब्द, मर्यादित शब्दांचा वापर करतो तर ते अगदी अगदी आपल्याला त्याचा खूप वापर होतो. तर बघा, शैक्षणिक उपयोग करताना आपला निबंध लेखनामध्ये, पत्र लेखनामध्ये आणि भाषणामध्ये जेव्हा एखादा वक्ता आपल्याला भाषण देतो तर तो ते भाषण प्रभावी होण्यासाठी त्यामध्ये अचूक शब्दसंपत्तीचा आणि वेगवेगळ्या शब्दसंपत्तीचा तो त्यामध्ये वापर करतो आणि त्यामुळे त्याचं भाषण काय होतं, प्रभावी होतं. स्पर्धा परीक्षा, आता आपली ही शिष्यवृत्ती सुद्धा एक स्पर्धा परीक्षा आहे आणि इथूनच आपल्या मोठ्या जीवनामध्ये आपण पुढे जाऊन ज्या मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा देणार आहे याची ही सुरुवात असते. या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं शब्दसंपत्तीवरती किती प्रभुत्व आहे हेच तपासलं जातं आणि हे तपासण्यासाठी हे जे घटक आहे शब्दसंपत्तीवर प्रभुत्व, हे खूप महत्वाचे असतात. यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, अलंकारिक शब्द, पारिभाषिक शब्द, असे खूप प्रकारचे शब्द असतात आणि हे शब्द आपल्याला काय करतात, आपलं शब्दसंपत्तीचं भांडार वाढवतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला याचा भरपूर उपयोग होतो. तुमच्याकडे नवनवीन शब्द असतील तर तुम्हाला कळणार आहे की वाक्प्रचारामध्ये वापरलेल्या शब्दांचा अर्थ काय, म्हणींमध्ये वापरलेल्या शब्दांचा अर्थ काय. आता आपण मागील आपल्या तासिकेमध्ये हे दोन्ही पण आपण वाक्प्रचार, म्हणी यावर आपण बघितलं, त्यामध्ये पण शब्दसंपत्तीच आहे. त्यामध्ये पण अर्थ व्यक्त करण्यासाठी वेगळे शब्द वापरले जातात आणि त्याच्यातून आपल्याला अर्थ घ्यायचा असतो. म्हणजे यातून तुमची शब्दसंपत्तीचा विकास होतो, शब्दांचं तुमचं भांडार वाढतं आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा वापर होतो. अशा प्रकारे याचा शैक्षणिक उपयोग आहे. हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला वाटतं की शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि समूहदर्शक शब्द असेल, प्राणी व त्यांची, आपण त्यांच्या लेकरांना काय म्हणतो, घरदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, हे जे शब्द आहेत हे आपल्याला वाटतं की खूप सोपं आहे. पण ज्या वेळेस आपण परीक्षेला जातो त्यावेळेस नेमकं आपलं त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नाही. कारण की ते प्रश्न विचारताना, ते सोपं जरी असलं तरी ते प्रश्न विचारताना त्यामध्ये 4 पर्याय देताना फसवे पर्याय देतात आणि फसवे पर्याय दिल्यानंतर आपण तिथं फसतो. आपल्याला त्याचं जर अचूक ज्ञान असेल, अचूक जर माहिती असेल तरच आपण तो अचूक पर्याय तिथं निवडू शकतो. पण आपण काय करतो, आपण आधी वरवर वाचलेलं असतं, शिक्षकांनी आपल्याला सांगितलं असतं की तुम्ही हे सर्व शब्दार्थ वाचून घ्या, पाठांतर करा, त्याचं वारंवार वाचा. आपण वर्गामध्ये पण वाचायला लावतो. त्यामधील काही विद्यार्थी लक्षपूर्वक वाचतात, ऐकतात, पण काही विद्यार्थी नुसतं कानावर जाते म्हणून लक्षपूर्वक ऐकत नाही. आणि मग अशा विद्यार्थ्यांची जेव्हा तुम्ही पेपरला जाता तर तिथं तुम्ही ते 4 पर्यायामध्ये जेव्हा फसवे पर्याय दिलेले जातात त्या पर्यायामध्ये काय होतं, तुम्ही फसता. आणि फसल्यामुळं काय होतं की मग
तिथं तुमचं उत्तर चुकतं आणि तुमचा जो हक्काचा जो सोपं तुम्हाला वाटत होतं की ह्या प्रश्नांमधून आपल्याला चांगले गुण मिळणार आहे, तर ते गुण मिळत नाही. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एक एक गुण खूप महत्वाचा असतो. आपल्याला प्रत्येक एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर हे गुण खूप महत्वाचे असतात. कारण की 30 प्रश्न बरोबर झाले तरच आपण त्या परीक्षेमध्ये पास होतो. म्हणजे 60 गुण आपल्याला पडतात. आणि पुढे पण आपल्याला त्याच्यामध्ये जेव्हा शिष्यवृत्तीला पात्र व्हायचं असतं त्यावेळेस एक एक गुण खूप महत्वाचा असतो. त्यासाठी आपल्याला हे जे आपले हक्काचे मार्क आहे, सोपे मार्क आहे, हे आपण लक्षपूर्वक बघायचं आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे आपण याचा स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग होतो. आता पुढचा उपयोग काय आहे? वाचन सुलभ करण्यासाठी वाक्य सोपे व समजण्यास सुलभ होते. म्हणजे बघा, आता आपलं वाचन सुलभ करण्यासाठी आणि वाचन सुलभ होताना आपल्याला काय होतं की आपल्याला वाक्य सोपं पण जातं आणि लवकर त्याचा अर्थ आपल्याला समजतो. अशा प्रकारे शब्दसमूहाबद्दल एक शब्दांचा उपयोग आहे. त्यानंतर अचूक अभिव्यक्तीसाठी योग्य शब्दाने नेमका अर्थ समजतो. म्हणजे आपण जेव्हा अभिव्यक्त होतो, बघा प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याची संधी मिळते आपल्याकडं. आपण अभिव्यक्त होतो म्हणजे आपले जे मनातील विचार आहे, आपले जे मनात जे बोलायचं आपल्याला, ते आपण दुसऱ्या समोर व्यक्त होणे म्हणजे अभिव्यक्त होणे. म्हणजे आपले विचार मांडणे, आपले लोकांसमोर आपल्या ज्या भावना आहेत त्या मांडणे. हे मांडण्यासाठी आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्दांचा वापर करतो. आता आपण जाऊया पुढे. बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्दाची आपल्याकडे उदाहरणे आहेत. तर ते उदाहरणं आपल्याला बघायची आहे की कोणकोणती उदाहरणं आहेत. तर बघूया बाबा. ऐकायला व बोलायला न येणारा हा आपला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. ऐकायला व बोलायला न येणारा म्हणजे ज्याला ऐकता पण येत नाही आणि बोलायला पण येत नाही, अशा विद्यार्थ्याला किंवा आपण अशा मुलाला आपण मूकबधीर म्हणतो. म्हणजे तो मुका पण आहे आणि बधीर पण आहे, म्हणजे कानाने त्याला ऐकायला येत नाही. तर आपण प्रत्येक वेळेस असं बोलू शकत नाही. एखादा जर मूकबधीर विद्यार्थी असेल तर आपण प्रत्येक वाक्यामध्ये असा वापर करतो का, त्याला ऐकायला व बोलायला येत नाही तो मुलगा, त्याला ऐकायला व बोलायला येत नाही असा मुलगा, असं म्हणत नाही. आपण म्हणतो तो मुलगा मूकबधीर आहे, म्हणजेच त्याला ऐकायला व बोलायला येत नाही. तर अशा प्रकारे पूर्ण शब्दसमूह म्हणजे बघा, तिथे आपण साधारणपणे 5 ते 6 शब्द ह्या शब्दसमूहामध्ये आहे आणि त्याच्याऐवजी आपण फक्त एकच शब्द वापरलेला आहे, ऐकायला व बोलायला न येणारा म्हणजे मूकबधीर. आता पुढच्या शब्दसमूहाबद्दल बघूया. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. आता हिला काय म्हणतो आपण? 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, त्या जागेला आपण म्हणतो चौक. पुढे आहे ज्याला मरण नाही असा, म्हणजे ज्या व्यक्तीला मरण येत नाही असा कोण आहे? तर अमर आहे. म्हणजे ज्याला मरण येत नाही. पुढचा आहे शब्द खूप दान धर्म करणारा. म्हणजे असा व्यक्ती की जो खूप दान धर्म करतो, तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर अशा व्यक्तीला आपण म्हणतो दानशूर. 2 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण. बघा, आपल्या गावातून आपण बघतो, आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये नदी असते आणि ही नदी वाहत जाऊन जाऊन पुढे समुद्राला मिळतात. पण समुद्राला मिळण्याच्या आधी पण प्रत्येक नदी म्हणजे तिथं जाता जाता सर्व नद्या एक एक मिळत मिळत जाऊन तिथे समुद्राला एक नदी मिळते. मग समजा 2 नद्या, आपल्या गावातली नदी शेजारच्या गावातली नदी, कुठेतरी पुढे जाऊन मोठ्या नदीला मिळण्यासाठी एकत्र येतात आणि त्या 2 नद्या जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? त्या ठिकाणाला आपण शब्द वापरतो संगम. आता पुढे आहे जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी. आता हे विज्ञानामध्ये आपण शिकतो की जमिनीवर जे प्राणी राहतात, आता फक्त जमिनीवर जे प्राणी राहतात त्यांना आपण काय म्हणतो? तर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो? भूचर म्हणतो. बरोबर की नाही? आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो? तर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना आपण म्हणतो उभयचर. त्यानंतर आता इथे काय आहे की जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी, म्हणजे जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना आपण भूचर म्हणतो, पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना आपण जलचर म्हणतो. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे जे प्राणी आहे, म्हणजे बघा बेडूक आहे, कासव आहे, तर अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो? अशा प्राण्यांना आपण म्हणतो उभयचर प्राणी. दर 15 वाड्याने प्रसिद्ध होणारे. आता बघा, दर 15 दिवसांनी म्हणजे एखादं वृत्तपत्र असेल, एखादं पाक्षिक म्हणजे एखादी जे आपण लेखन जे आहे ते आपण दर 15 वाड्याने जे प्रसिद्ध होतो त्याला आपण पाक्षिक म्हणतो, म्हणजे 15 दिवसांनी प्रसिद्ध होणार. मग आता जो रोज आपल्या घरी वृत्तपत्र येतं, रोज येणार म्हणजे दर दिवशी येतं, ते त्याला आपण काय म्हणणार?
तर त्याला आपण म्हणतो दैनिक. दैनिक वर्तमानपत्र म्हणजे ते रोज येतं दैनिक. जे आठवड्याने येतात त्याला काय म्हणू शकतो आपण, तर जे प्रत्येक आठवड्याने येतं त्याला आपण म्हणतो साप्ताहिक. साप्ताहिक म्हणजे काय, तर आठवड्यालाच दुसरा शब्द आहे सप्ताह, आणि सप्ताहाचा वरून शब्द तयार झालेला आहे दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे. आता आठवडा किती दिवसाचा असतो, तर 7 दिवसांचा असतो, तर त्यालाच आपण सप्ताह म्हणतो, आणि तेवढ्या यांनी प्रसिद्ध होणारी असते साप्ताहिक. आणि दर 15 जे प्रसिद्ध होतं त्याला आपण म्हणतो पाक्षिक. आता दर महिन्याने जे प्रसिद्ध होतो, तर दर महिन्याने जे प्रसिद्ध होतं त्याला आपण काय म्हणणार, तर त्याला आपण बोलतो मासिक. आणि पूर्ण वर्षभराने म्हणजे 1 वर्षानंतर जे प्रसिद्ध होतं तर त्याला आपण बोलतो वार्षिक. अशा प्रकारे जे प्रसिद्ध होतात त्याला आपण अशा प्रकारे वापरलेले शब्द आहेत. आता बघा पुढचा शब्द आहे पायात जोडे न घातलेला. पायात जोडे न घातलेला म्हणजे पायात जोडे न घातलेला म्हणजे काय, तर पायामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं वाहन, चपला, बुट काही घातलेलं नाही. त्याचे पाय त्यांनी म्हणजे पायामध्ये कुठल्याही प्रकारचे जोडे घातलेले नाही, त्याला आपण काय म्हणतो अनवाणी. आता बघा समाजाची सेवा करणारा, तर समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, समाजसेवक म्हणतो. तसेच देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो, देशसेवक म्हणतो. अशा प्रकारे त्यामध्ये आपण पूर्ण जास्त शब्द न वापरता कमीत कमी शब्दामध्ये अचूक शब्दामध्ये त्याचं वर्णन करत असतो. तर माकडाचा खेळ करून दाखवणारा, तर माकडाचा खेळ करून दाखवणारा कोण असतो, तर त्याला आपण मदारी म्हणतो. तसंच अस्वलाचा जो खेळ करून दाखवतो त्याला आपण काय बोलतो, तर त्याला आपण बोलतो दरवेशी. अशा प्रकारे बघा भरपूर आहेत यामध्ये. आपण त्यामध्ये आपण जर अजून बघायला जर गेलो तर अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा, म्हणजे अनेक बाबीकडे म्हणजे त्याचं सगळीकडे लक्ष असतं. एखादा आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी असतो तर त्याचं सगळीकडे एकाच वेळी लक्ष असतं, तर अशा याला आपण काय म्हणतो, एखादा व्यक्ती असतो आपल्याकडे की त्याचं एकाच वेळी सगळ्या गोष्टींवर लक्ष असतं, त्याला आपण अष्टावधानी म्हणतो. म्हणजे याचं सर्वीकडे लक्ष, इकडे अभ्यासामध्ये पण बघणार, बाकी दुसरीकडे बघणार, तिकडे काय चालू, सर्व गोष्टींवर एकाच वेळी तो लक्ष ठेवतो, अशा याला आपण म्हणतो अष्टावधानी. आता अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट म्हणजे अचानक. आता समजा आपल्याला वाटत होतं आपण प्रवासाला निघालो आणि आपल्याला वाटलं म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट अपेक्षित नसते आणि अचानक पाऊस पडायला लागला, तर ही घटना आपल्यासाठी कशी असते, अनपेक्षित असते. एखाद्या स्पर्धेमध्ये आपण धावण्याची स्पर्धा होते, पण आपल्याला वाटत नव्हतं, खूप तिथं बलाढ्य स्पर्धक होते, आपल्यापेक्षा खूप जास्त आपल्याला माहित असलेले, आपल्यापेक्षा जास्त स्पीड असणारे स्पर्धक होते, पण त्या परीक्षेमध्ये त्या धावण्याच्या स्पर्धेत आपण खूप जोरात पावलो आणि आपण अनपेक्षित म्हणजे ते यश आपल्याला अपेक्षित नव्हतं, ती गोष्ट आपल्याला अपेक्षित नव्हती ही घडल, पण अचानक ती गोष्ट घडली. अचानक पाऊस आला, अचानक एखादी घटना घडली, तर ती गोष्ट आपल्याला अनपेक्षित होती. म्हणजे ती गोष्ट आपल्याला असं वाटत होतं की घडणार नाही, पण अचानक घडली, तिला म्हणतात अनपेक्षित. आता बघा सिंह हा प्राणी, त्याला आपण जंगलाचा राजा म्हणतो, वनराज म्हणतो. तर अरण्याचा राजा म्हणण्याऐवजी त्याला आपण वनराज हा शब्द वापरला जातो. अस्वलाचा खेळ करणारा, मी तुम्हाला आता सांगितलं की अस्वलाचा जो खेळ करतो त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो दरवेशी. आता आग विझवणारं यंत्र, मग आग विझवणारं जे यंत्र आहे तर आपण त्याला अग्निशामक असं नाव दिलेलं आहे. बघा अग्निशामक यंत्र आपल्या शाळेमध्ये पण असतं, प्रत्येकाच्या शाळेमध्ये आहे बघा, असं लाल रंगाचा गॅस सिलेंडर सारखी एक छोटीशी टाकी आहे आणि तिला एक पाईप असतो, त्यामध्ये पावडर भरलेली असते, एक वेगळ्या प्रकारची असते ती. ती जेव्हा तिथं आपल्या प्रकारे शाळेमध्ये कुठेही आग लागली समजा, तर त्यावेळेस त्याचा वापर करून आपण ती आग विझू शकतो. तर मोठी मोठी अग्निशामक गाडी पण असते, तिच्यामध्ये पाणी असतं आणि ते येऊन आग विझवण्याचं काम करतात. तर आपण असं म्हणतो का, कुठे जर आले, अरे इथं आग लागलेली आहे, आग विझवणाऱ्या यंत्राच्या गाडीला बोलवा, असं म्हणतो का आपण, तर आपण नाही म्हणतो. अग्निशामक वाल्याला काय करा, फोन करा, असं आपण म्हणतो. म्हणजे रुग्णवाहिका बघा, एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर आपण तिथे जेव्हा लोक जमतात तेव्हा अशा प्रकारे बोलल्या जातं का, अरे चला इथे अपघात घडलेला आहे, आता जो अपघातामध्ये जो व्यक्ती किंवा रुग्ण त्याला वाहून नेण्यासाठी, दवाखान्यात वाहून नेण्यासाठी जी गाडी असते त्या गाडीला बोलवा, असं बोलतो का आपण. तर आपण त्याला एक शब्द दिलाय की रुग्णवाहिका. मराठीमध्ये आपण त्याला रुग्णवाहिका म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला अँब्युलन्स म्हणतो. त्याच प्रकारे आपण एका शब्दात व्यक्त करतो की रुग्णवाहिकेला बोलवा, त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे.
ईश्वर आहे असे मानणारा, म्हणजे बघा असे काही व्यक्ती असतात की ते देव आहे या जगामध्ये असे मानतात की ईश्वर आहे, देव आहे. तर ईश्वर आहे अशा मानणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? आस्तिक म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध जो ईश्वर आहे, देव आहे असं मानत नाही, त्या व्यक्तीला वाटतं की देव नाही, तर ईश्वर आहे नाही असे मानणार, म्हणजे ईश्वर नाहीये असं मानणाऱ्या व्यक्तीला म्हणलं जातं नास्तिक. म्हणजे ईश्वर आहे असं मानणारा जो आहे तो आस्तिक, आणि ईश्वर नाही असे मानणारा जो आहे तो नास्तिक. आता उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह बघा, आपण जर डोंगराळ प्रदेशात गेलो, आता आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये जवळपास सगळीकडे सपाटीचा भाग आहे, काही तालुक्यांमध्ये डोंगर आहे. तर बघा, जेव्हा पाऊस पडतो तर तेव्हा तो पाऊस उंच त्या डोंगरांवरून मध्ये जागा असते आणि तो वरतून कोसळतो, तर तो अगदी जोरात कोसळतो आणि तो आकाशातून म्हणजे त्या डोंगरातून डायरेक्ट जमिनीवर कोसळतो. तर त्यावेळेस त्याचा एक प्रवाह जोरदार होतो आणि त्याला म्हणतात उंचावरून पाण्याचा जो पडणारा प्रवाह आहे त्याला आपण धबधबा म्हणतो. पावसाळ्यामध्ये हे धबधबे खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आपण फिरायला जातो अशा ठिकाणी, आणि अशा ठिकाणी आपले हे धबधबे बघायला मिळतात. अशा प्रकारे आहे. आता बघा, कथा लिहिणारा, आपल्या पुस्तकामध्ये विविध प्रकारच्या कथा असतात, तर कथा लिहिणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? कथाकार म्हणतात. धडा जो आपले धड्यांचे जे धडे लिहितात, आपले जे पाठ आहेत शिकायला, त्यांना आपण म्हणतो लेखक म्हणतो. जे कविता रचतात त्यांना आपण म्हणतो कवी, कवयित्री. अशा प्रकारे आपण त्यांना शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरतो. आता बघा, कादंबरी लिहिणारा कादंबरीकार असतो. आता केलेले उपकार जाणीव ठेवणार, म्हणजे आपण समजा जर एखाद्यावर जर एखादे उपकार केले तर त्या व्यक्तीने ती जर जाणीव ठेवली तर आपण त्याला काय म्हणतो? कृतज्ञ म्हणतो. आणि जर जाणीव ठेवली नाही तर आपण त्याला काय म्हणतो? कृतघ्न असे म्हणतो. बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे जे आहे, तर भरपूर शब्द आहेत. खूप जर पाऊस पडला तर त्याला आपण काय म्हणतो? अतिवृष्टी म्हणतो. म्हणजे खूप प्रमाणात पाऊस पडला, अतिवृष्टी झाली आहे. आणि जर पाऊसच पडला नाही तर त्याला आपण दुष्काळ म्हणतो. म्हणजे खूप पाऊस पडण्याला तो शब्द अतिवृष्टी शब्द वापरला जातो, आणि जर पाऊसच पडला नाही तर त्याला आपण दुष्काळ असा शब्द वापरला जातो. अजून अशा प्रकारचे आपल्या शिष्यवृत्तीच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचे खूप शब्द आहेत. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. वेळोवेळी त्याला तुम्ही वाचलं पाहिजे की त्याच्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन बघा. भरपूर शब्द आहेत. धान्य साठवण्याची जागा आहे त्याला आपण कोठार म्हणतो. नदीतील खोलगड भागातील जे पाणी असतं त्याला आपण डोह म्हणतो. नेहमी घरात बसून राहणारा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? घर कोंबडा. म्हणजे तो घराच्या बाहेर निघत नाही. आता तो कोंबडा आहे का? तर नाही. पण त्यासाठी आपण शब्द वापरलेला आहे. जो नेहमी घरात बसून राहतो त्याला आपण काय म्हणतो? घर कोंबडा म्हणतो. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा जो असतो त्याला आपण नट म्हणतो, नटी म्हणतो, अभिनेता म्हणतो, अभिनेत्री म्हणतो. का म्हणतो? कारण ते अभिनय करतात. त्या ठिकाणी जाऊन ते अभिनय करण्याचं काम करतात, म्हणून आपण त्यांना अभिनेता म्हणतो, अभिनेत्री म्हणतो. आता पाण्याखालून चालणारी बोट. आता बघा, पाण्यावरून जे चालतं त्याला आपण जहाज म्हणतो, होडी म्हणतो. आता पाण्याखालून जी बोट चालते त्याला आपण काय म्हणतो? पाणबुडी म्हणतो. अशा प्रकारे भरपूर शब्द आहे आपल्या पुस्तकामध्ये. खूप शब्द आहे, त्याचा आपण सराव केला पाहिजे, आणि सराव केल्यानंतरच आपल्याला त्याचं आपण वाचन केलं पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे. त्याला समजण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज वापरल्या पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आयडिया वापरल्याशिवाय ते शब्द आपल्या ध्यानात राहणार नाही. आता बघा, ज्याला लिहिता वाचता येतं आपण शाळेमध्ये त्याला आपण काय म्हणतो? साक्षर. लिहिता वाचता येणारा जो आहे त्याला आपण साक्षर असं म्हणतो. आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण निरक्षर म्हणतो. आणि आताच एका वर्षापासून आपण त्याला अजून एक शब्द काढलेला आहे की ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला आपण असाक्षर सुद्धा म्हणतो. निरक्षर पहिला शब्द होता, असाक्षर सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की ज्याला लिहिता वाचता येत नाही तो असाक्षर. लोकांचा जो आवडता आहे त्याला आपण लोकप्रिय म्हणतो. लोकांचा जो नेता असतो त्याला आपण लोकनेता म्हणतो. वडिलांकडून आपल्याला जर मिळालेली जमीन असेल तर त्याला आपण वडिलोपार्जित म्हणतो. आता विमान चालवणारा कोण? वैमानिक असतो. बस चालवणारा त्याला आपण चालक म्हणतो. आता एसटी बसमध्ये जो आपलं तिकीट काढतो त्याला आपण इंग्रजीमध्ये आपण कंडक्टर शब्द वापरतो, पण त्याला मराठीमध्ये वाहक असा शब्द आहे. सतत काम करणारा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? तो दीर्घ उद्योगी म्हणतो आपण त्याला. सतत निंदा करणारा, एखाद्याची सतत निंदा करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तर तो निंदक म्हणतो. आणि सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष,
त्या वृक्षाला आपण म्हणतो कल्पवृक्ष. बघा, असं कोणता वृक्ष आहे का की जो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो? तर अशा प्रकारच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या वृक्ष म्हणजे तो काल्पनिक वृक्ष आहे, म्हणून आपण त्याला म्हणलेला आहे कल्पवृक्ष. असा जो वृक्ष की जो आपली इच्छा पूर्ण करतो. मग आपण त्या वृक्षाला जाऊन पाया पडलं की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणलं जातं, म्हणजे ही कल्पना केलेली आहे. पण बघा, खरा जर कल्पवृक्ष कोणत्या वृक्षाला म्हटलं पाहिजे, तर आपण नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हणलं पाहिजे. कारण की बघा, नारळाच्या झाडापासून नारळाचा असा एकही भाग नाही की जो आपल्याला उपयोगात येत नाही. नारळाच्या प्रत्येक भागापासून आपल्याला काही ना काही गोष्ट मिळते आणि त्याचा आपण वापर करू शकतो, म्हणून नारळाच्या झाडाला सुद्धा कल्पवृक्ष असे म्हणतात. बघा, अशा प्रकारे नाव चालवणारा नावाडी असतो, हत्ती चालवणारा माहूत असतो. अशा प्रकारे खूप शब्द आहेत. हे शब्द तुम्ही अभ्यास करायचे आहेत आणि त्याचा तुम्ही वापर आपल्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप होणार आहे, सराव होणार आहे. आता बघूया आपण याच्यावर आधारित आपल्याला परीक्षेला येणारे जे प्रश्न आहे, जे प्रश्न प्रकार आहे, तर आपण ते आता बघणार आहोत. आता बघा, मी तुम्हाला हे प्रश्न प्रकार सांगेन. आता ज्याला बरोबर उत्तर येते त्यांनी आपलं कमेंट मध्ये पर्याय क्रमांक टाकायचे आहे. आता बघा, पहिला प्रश्न आहे, सरावासाठी प्रश्न प्रकार दिलाय बघा. तर पुढील शब्द समूहासाठी योग्य असणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता पहिला प्रश्न आहे, 25 वर्षांनी साजरा केलेला महोत्सव. याला आपण काय म्हणू शकतो? पहिला पर्याय आहे सुवर्ण महोत्सव, दुसरा आहे हिरक महोत्सव, तिसरा आहे अमृत महोत्सव आणि चौथा आहे रौप्य महोत्सव. चला सांगा बरं, प्रत्येकाने पर्याय टाका पटकन की कोणतं उत्तर बरोबर आहे, कोणता पर्याय क्रमांक बरोबर आहे. हॅलो सर, मुलांच्या कमेंट दिसत नाही. हा, ओके ओके, ओके सर, ओके सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा 25 वर्षांनी साजरा केलेला महोत्सव. तर बऱ्याच जणांनी उत्तर दिलं आहे सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव. बघा, तर आपण आपल्याला याकरता हे सर्व शब्द माहित पाहिजे की कोणता महोत्सव किती वर्षांनी साजरा केल्यानंतर त्याला काय म्हणतात. आता बघा, मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या की 25 वर्षांनी जो महोत्सव साजरा केला जातो त्याला आपण रौप्य महोत्सव म्हणतो, आणि 50 वर्षांनी जो महोत्सव साजरा केला जातो त्याला सुवर्ण महोत्सव म्हणलं जातं. 60 वर्षांनी जो महोत्सव साजरा केला जातो त्याला आपण हिरक महोत्सव म्हणतो, आणि 75 वर्षांनी जो महोत्सव साजरा केला जातो त्याला अमृत महोत्सव म्हणलं जातं. मग याचं पर्याय क्रमांक आहे 4. पर्याय क्रमांक 4 रौप्य महोत्सव. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, मदारी कुणाला म्हणतात? उंटाला हाकणारा, हत्ती चालवणारा, अस्वलाचा खेळ करणारा, माकडाचा खेळ करणारा. बरोबर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 4 क्रमांक उत्तर दिलेलं आहे. एकदम बरोबर आहे की जो माकडाचा खेळ करतो त्याला आपण मदारी असे म्हणतो. आता उंटाला हाकणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? कोणाला सांगता येईल का? कमेंट मध्ये सांगा बरं मला. उंटाला जो हाकतो. आता बघा, हत्ती चालवणाऱ्याला काय म्हणतात? तर हत्ती चालवणाऱ्याला माहूत असे म्हणतात. काय म्हणतात? माहूत. अस्वलाचा जो खेळ करतो त्याला आपण दरवेशी असे म्हणतो. आता सांगा बरं मला कमेंट मध्ये, उंटाचा खेळ, उंटाला जो हाकतो त्याला आपण काय म्हणतो? सांगा बरं, कमेंट मध्ये सांगा. बघा, मी काय प्रश्न विचारला की उंटाला, ते आता बाकीच्या कमेंट बंद करा. 4 तुम्ही हे टाकताय. माकडाचा खेळ करणारा मदारीचा असतो, हे बरोबर आहे. पण उंटाला हाकणारा व्यक्तीला काय म्हणतात ते सांगा बरं. तर उंटाला हाकणाऱ्या व्यक्तीला म्हणतात सारवान किंवा उंटवान. सारवान म्हणलं जातं त्याला. हा अवघड शब्द आहे.
हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे बघा, ज्यांना आवाज येत नाही किंवा स्क्रीन स्पष्ट दिसत नाही त्या व्यक्तीने काय करायचं माहितीये का, त्यांनी पुन्हा लेफ्ट व्हायचं आणि पुन्हा रिजॉईन व्हायचं. पुन्हा करा जॉईन, त्यानंतर तुम्हाला स्क्रीन पण दिसेल आणि आवाज पण येईल. बघा, पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा. आता याच्यातलं आपल्याला काय आहे की अयोग्य शब्द ओळखायचा आहे, चुकीचा शब्द ओळखायचा आहे. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा, गोदाम, वखार, कोठार आणि भटारखाना. बघा, आता याच्यामध्ये कोणता शब्द वेगळा आहे. म्हणजे बघा, असे 3 शब्द आहेत ज्यांचा एकच अर्थ होतो आणि एका शब्दाचा वेगळा अर्थ होतो. तर आपल्याला तो वेगळा शब्द ओळखायचा आहे. जो योग्य नाही तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पर्याय क्रमांक 2 आणि 3 हा पर्याय क्रमांक आलेला आहे. 2 आणि 3. तर बघा, हे दोनही पर्याय क्रमांक चुकलेले आहे. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा, त्याला आपण गोदामही म्हणतो, वखार सुद्धा म्हणतो आणि कोठार, हे तीनही शब्द त्याच्यासाठी योग्य आहे. जिथे आपण माल साठवतो, बघा, गोदामामध्ये आपण धान्याचा साठा पूर्ण करू शकतो, कोठारामध्ये ठेवतो, वखारमध्ये सुद्धा पूर्ण लाकडांचा, म्हणजे एखादी वस्तू आहे तिचा साठा आपण तिथे करून ठेवतो. पण भटारखाना म्हणजे काय, तर भटारखाना म्हणजे स्वयंपाक घर. आपण जिथे स्वयंपाक बनवतो त्या स्वयंपाक घराला भटारखाना हा शब्द आहे. त्यामुळे येथील पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे हा अयोग्य शब्द आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे, तिथं 4 पर्याय दिले आहे. त्यापैकी जो चुकीचा आहे तो आपल्याला निवडायचा आहे. बघा, पहिला आहे जमिनी खालून गेलेला रस्ता भुयार, जमिनीवर राहणारे प्राणी भूचर, जमिनीचे दान भूदान आणि बातमी आणून देणारा वृत्त निवेदक. आता याच्यामध्ये आपल्याला चुकीचा जो पर्याय आहे तो निवडायचा आहे. निवडा बरं, सांगा. व्हेरी गुड. खूप जणांनी उत्तर दिलेलं आहे. 4 पर्याय क्रमांक 4. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बघा, जमिनी खालून गेलेल्या रस्त्याला आपण भुयारच म्हणतो, जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना भूचर म्हणतो हे आपल्याला माहित आहे, जमिनीचं दान म्हणजे भूदान हे पण माहित आहे. पण बातमी आणून देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात हे कोणी सांगू शकेल का? कमेंट मध्ये सांगा. पर्याय क्रमांक बरोबर लिहिला 4, पण बातमी आणून देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो, कोण सांगू शकतं का पर्यायमध्ये? सांगा, पटकन सांगा. जो बातमी आणून देणार आहे त्याला आपण काय म्हणतो? नाही, हेर. हेर हा शब्द आपण कुणाला म्हणतो? बघा, जो शत्रूच्या गोटात जाऊन बातमी आणून देतो त्याला आपण हेर म्हणतो. बातमी आणून देणारा काय असतो? बातमीदार नाही, पत्रकार नाही. म्हणजे हे शब्द बरोबर आहे, पण त्यासाठी आपल्याला योग्य शब्द बघायचा आहे. तर त्याला योग्य शब्द आहे वार्ताहर. काय शब्द आहे? वार्ताहर. म्हणजे वार्ता आणून देणारा, वार्ताहर हा त्यासाठी शब्द आहे. आणि वृत्त निवेदक म्हणजे कोण मग? तर वृत्त निवेदक म्हणजे जो बातमी सांगतो. बघा, आपण टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, यामध्ये जो व्यक्ती बातमी सांगतो आपल्या समोर, बातमी आपल्याला त्याच्या तोंडातून समजते, तो बोलतो, तर त्याला आपण म्हणतो वृत्त निवेदक. चला बघूया पुढचा प्रश्न. देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल? बघा, हा प्रश्न 2020च्या आपल्या परीक्षेमध्ये आला होता. तर मला तो शब्द सांगायचा आहे. कमेंट मध्ये उत्तर देण्यापेक्षा मला तो शब्द, कोणता शब्द बनणार आहे तो शब्द सांगायचा आहे. कमेंट मध्ये शब्द लिहा तो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. नंदादीप. ओके. छान विद्यार्थी, तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकताय बरं का. छान उत्तर देताय तुम्ही, नंदादीप. आता बघा, इथे जे 4 शब्द आहे, तर जो समयी शब्द आहे, समयी म्हणजे काय? तर समयी म्हणजे हिंदू धर्मामध्ये बघा, विशिष्ट प्रकारचा एक उभा दिवा असतो, त्याला वाती असतात. कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण त्याला वाती लावून त्या वाती पेटवतो आणि त्याला समय असे म्हणतात. तर नंदादीप या शब्दाचा अर्थ आहे की जो
देवासमोर राहणारा दिवा आहे की तो अखंड जळत राहतो, म्हणजे नेहमी तेवत राहतो, तो कधीही विझत नाही, अशा दिव्याला नंदादीप म्हणतात. तिसरा जो आहे निरंजन, हा पण देवापुढे जाळण्याचा दिवा आहे, पण हा अगदी छोटा असतो. बघा आपण भाऊबीज वगैरे करताना ताटामध्ये ठेवलेला असतो बघा छोटा दिवा, त्याला निरंजन असं म्हणलं जातं. आणि चौथा पर्याय सांगता येईल का कुणाला काय आहे? त्याचा शब्द तयार केला का चौथ्या पर्यायाचा? बघा बरं, चौथ्या पर्यायापासून कोणता शब्द तयार होईल सांगा बरं. चौथ्या पर्यायापासून कोणता शब्द तयार होईल सांगा. तर चौथ्या पर्यायापासून मी सांगतो कोणता शब्द तयार होईल. तर चौथ्या पर्यायापासून शब्द तयार होतो लामण दिवा. तर लामण दिवा म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये बघा जुन्या याच्यामध्ये असा वरती हवेमध्ये टांगता जो दिवा असतो उलटा, पितळी असतो, कसाही असतो, लोखंडी असतो, पारंपरिक दिवा आहे, तो असा घरामध्ये वरती टांगून ठेवायचा असतो. तर त्या टांगत्या दिव्याला म्हणलं जातं लामण दिवा. व्हेरी गुड. चला पुढे बघूया. आता बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील बरोबर जोडी निवडा. आता याच्यात आपल्याला बरोबर जोडी निवडायची आहे. बघा एकाच जोडीचा अर्थ बरोबर आहे, तर ती जोडी आपल्याला निवडायची आहे. तर बघा अक्षय म्हणजे नाहीसे होणारे, टाकसाळ म्हणजे नाण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र, चिरस्थायी म्हणजे पुष्कळ काळापर्यंत टिकणारे, आणि अधोमुख म्हणजे वर तोंड करून असले. तर सांगा बरं याच्यातला योग्य पर्याय कोणता आहे? यातला योग्य पर्याय कोणता आहे सांगा. तर बघा आता मी सांगतो. तर हे बघा याच्यामध्ये ना अक्षय, अक्षय या शब्दाचा अर्थ होतो की ज्याचा कधीही नाश होत नाही असा, म्हणजे हे चुकलेलं आहे, ही चुकीची जोडी आहे. दुसरं आहे टाकसाळ. तर टाकसाळ म्हणजे नाण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र. हे बघा हे तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं आहे. टाकसाळ म्हणजे नाण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र नाही, तर टाकसाळ म्हणजे जिथं नाण्यांची छपाई होते किंवा नाणे तिथं बनवले जातात, नाणी बनवण्याचा जो कारखाना असतो त्याला आपण टाकसाळ म्हणतो. आणि चिरस्थायी म्हणजे पुष्कळ काळापर्यंत टिकणारे. चिर म्हणजे काय, तर चिर या शब्दाचा अर्थ कायम राहणारे, चिरस्थायी, म्हणून हेच पर्याय क्रमांक बरोबर आहे. चिरस्थायी म्हणजे पुष्कळ काळापर्यंत टिकणारे. आणि अधोमुख म्हणजे काय, तर अधोमुख म्हणजे खाली तोंड करून असलेले, वरती नाही. अधोमुख म्हणजे खाली तोंड करून असलेले, म्हणजे हे पण चुकलेलं आहे. तर याचा पर्याय क्रमांक 3 हा पर्याय बरोबर आहे. आता पुढचं बघा, आता हे तुम्हाला सोपं जाईल बघा. ज्याच्यावर उपकार केले आहेत असा उपकृत, केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ, आणि केलेल्या उपकारांची आठवण ठेवणारा परोपकारी, कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्यदक्ष. कोणतं बरोबर आहे सांगा. कोणती जोडी चुकीची ते सांगा बरं. यातली कोणती जोडी चुकीची आहे. बघा किती सोपं आहे, तरी बरेचसे मुलं चुकीची कमेंट टाकतात. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा चुकीची जोडी आहे 3 नंबरची जोडी, केलेल्या उपकारांची आठवण ठेवणारा. तर त्याला आपण काय म्हणतो टाका बरं कमेंट मध्ये. केलेल्या उपकारांची आठवण ठेवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो आपण. केलेल्या उपकाराची आठवण ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो. कृतज्ञ म्हणतो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, कृतज्ञ म्हणतो. ओके ओके, छान छान छान, व्हेरी गुड. चला पुढे बघूया. आता बघा परिचारिका या शब्दाबद्दल अचूक शब्द निवडा. म्हणजे परिचारिका कुणाला म्हणतात, बाळाची काळजी घेणारी, आजारपणात औषध देणारी, रोग्याची शुश्रूषा करणारी, आणि परिसर स्वच्छ ठेवणारी. कशाला म्हणतात परिचारिका, बघा यामध्ये. व्हेरी गुड. तर याचा पर्याय क्रमांक 3 आहे, रोग्याची शुश्रूषा म्हणजे त्याची काळजी घेणारी. 3 नंबर पर्याय. आता बघूया पुढे. धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. आता बघा धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याच्या ठिकाणाला आपण काय म्हणतो सांगा बरं याचा पर्याय. चला काही जण धर्मशाळा म्हणताय, काही जण भोजनालय म्हणताय, काही जण खानावळ म्हणताय, अन्नछत्र म्हणताय. तर बघा याचं उत्तर आहे सदावर्त. सदावर्त म्हणजेच अन्नछत्र.
भोजनालयामध्ये आपल्याला फुकट जेवण मिळतं का? मोफत जेवण मिळत नाही. हॉटेलमध्ये बघा, काही जणांनी हॉटेल टाकलेलं आहे, तर तिथं हॉटेलमध्ये आपल्याला फुकट जेवण मिळतं का रे बाळांनो? मोफत जेवण मिळतं का? तर नाही. भोजनालय, खानावळीमध्ये आपल्याला पैसे देऊन जेवण मिळतं. आणि धर्मशाळेमध्ये काय असतं? तर धर्मशाळेमध्ये आपली राहण्याची व्यवस्था असते. आलं का ध्यानामध्ये? म्हणून धर्मशाळा पण नाही. सदावर्त, सदावर्त म्हणजे अन्नछत्र. आता बघूया पुढचा प्रश्न. मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व मैत्रिणी डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? मृगनयना, मीनाक्षी, सुनयना, सुलोचना. काय म्हणतात सांगा बरं? व्हेरी गुड. तर तिला म्हणतात मीनाक्षी. का बरं म्हणतात मीनाक्षी? कारण की मीनाक्षी मध्ये जो मीन हा शब्द आहे, तर मीन ह्या शब्दाचा अर्थ होतो मासा. म्हणजे माशाला म्हणलं जातं मीन, आणि म्हणून माशासारख्या डोळ्याची जी आहे तिला काय म्हणलं जातं? मीनाक्षी म्हणलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे याच्यावर आपल्याला सरावाचे प्रश्न पडतात, आणि ते प्रश्न आपण त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, सराव केला पाहिजे, आणि सराव केला तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळते. आता जाऊया आपण पुढच्या भागाकडे, बघूया. आपला पुढचा भाग आहे बघा, समूहदर्शक शब्द. आता याची व्याख्या बघा काय आहे समूहदर्शक शब्द. बाकीच्या विद्यार्थ्यांनी बिना कामाच्या कमेंट करू नका. इकडे लक्ष देऊन तुमच्या गप्पा तुम्ही तास एक संपल्यानंतर मारू शकता. इथे तुम्ही वेगवेगळ्या कमेंट कोणीही करायच्या नाही. समूहदर्शक शब्द बघा व्याख्या. तर त्याची व्याख्या काय आहे? जे शब्द एखाद्या वस्तूंच्या, व्यक्तींच्या किंवा प्राण्यांच्या समूहाचा किंवा गटाचा अर्थ दर्शवतात, त्यांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण कशासाठी बघितले होते? एक शब्द समूहाबद्दल एक शब्द बघितला होता. आता समूहदर्शक कशाला म्हणतात? तर प्राणी असेल, वस्तू असेल, व्यक्ती असेल, यांचा जेव्हा एखादा गट तयार होतो आणि त्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. बघूया आपण पुढे काय आहे. समूह किंवा गट दर्शवणारे शब्द म्हणजे समूहदर्शक शब्द. यातून आपल्याला गट दिसतो, ग्रुप दिसतो त्यांचा. हे शब्द स्वतंत्रपणे एखाद्या एकाच घटकासाठी नसून संपूर्ण समूहाचा अर्थ व्यक्त करतात. बघा, आता तुम्ही पुढे उदाहरणं बघता तेव्हा तुम्हाला समजेलच. आता बघा, याचे वैशिष्ट्य आहे. आता मी वैशिष्ट्ये वाचून दाखवतो तुम्हाला. यामध्ये समूहाचा अर्थ दर्शवतात, म्हणजे अनेक वस्तू, प्राणी, व्यक्तींचा एकत्रित गट असतो. त्यानंतर बघा, एकवचनी रूपात वापरले जातात. समूह मोठा असला तरी शब्द एकवचनीच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये किती गायी असल्या तरी आपण त्याला कळप हा एकवचनी शब्द आहे. पक्षी किती असले तरी पक्ष्यांचा थवा असतो, असं त्याला एकवचनी शब्द आपण वापरतो. अर्थ संक्षिप्त करतात. अनेक घटकांचा उल्लेख एका शब्दात होतो. विशिष्टता दर्शवतात. वेगवेगळ्या समूहासाठी वेगवेगळे शब्द असतात. यांनी भाषा प्रभावी बनते. वाक्य समजायला सोपे जातात. वाक्य अधिक स्पष्ट होतात, सुलभ होतात. साहित्य व दैनंदिन वापरात सहज वापर होतो. आता उपयोग बघूया. तर बघा, उपयोग काय आहे? संक्षिप्तपणे सांगण्यासाठी उपयोग होतो. अर्थ स्पष्ट करण्यासाठी त्याचा वापर होतो. भाषेला प्रभावी बनवण्यासाठी वापर होतो. वाचन सुलभ करण्यासाठी पण त्याचा वापर होतो. शैक्षणिक उपयोगासाठी पण वापरतो. बघा, आता हे मी मगाशीच तुम्हाला वैशिष्ट्य आणि उपयोग समजावून सांगितलेले आहे, त्यामुळे तुम्हाला ते समजून जाईल. आता बघा, फरक आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द आणि समूहदर्शक शब्द यामध्ये नेमकी काय फरक आहे? तर बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्दामध्ये आपण अनेक शब्दांचा अर्थ एका शब्दात मांडतो, आणि समूहदर्शक शब्दामध्ये समूह किंवा गट दर्शवला जातो. लांब वर्णन टाळून नेमका शब्द वापरला जातो. इकडे काय होतं? व्यक्ती, वस्तू आणि प्राण्यांचा समूह दाखवला जातो. इकडं शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणत्याही प्रकारचं वर्णन करतो आपण, आणि समूहदर्शक मध्ये नेहमी समूहाशी संबंधित वर्णन करतो. आता शब्द समूहाबद्दल शब्द कशासाठी वापरतो? सर्वसाधारण वर्णनासाठी वापरतो, आणि समूहदर्शक शब्द फक्त समूहासाठी वापरला जातो. आता बघा, साधारणपणे बघा, समूहदर्शक शब्द आपण बघूया. आता व्यक्तींसाठी काय काय वापरलं जातं बघा. आता व्यक्ती जे आहे, तर लोकांचा समूह असेल, म्हणजे जर लोक एकत्र जमले असेल तर आपण त्यांना म्हणतो जनसमुदाय. सैनिकांचा समूह असेल तर आपण त्याला म्हणतो सेना. माणसांचा समूह असेल तर आपण त्याला म्हणतो जमाव. प्रेक्षकांचा समूह असेल तर त्याला प्रेक्षक वर्ग असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांचा समूह असेल त्याला आपण गट म्हणतो. हे झालं व्यक्तींसाठी. आता बघा, प्राणी, पक्षी यांच्यासाठी काय वापरतो आपण? गायींचा समूह असेल अनेक, त्यांना आपण कळप म्हणतो. मेंढ्यांच्या समूहाला सुद्धा आपण कळप म्हणतो.
पक्ष्यांचा समूह असेल त्याला आपण थवा म्हणतो. माशांचा समूह याला जथ्था म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? माशांचा समूह त्याला आपण जथ्था म्हणतो. हत्तींच्या समूहाला काय म्हणलं जातं? तर हत्तीच्या समूहाला कळप असं म्हटलं जातं. आता बघूया, वस्तू आणि निसर्ग यामध्ये पण अनेक वस्तू असतात, त्याचा समूह असतो. तर जो झाडांचा समूह आहे, तर झाडांच्या समूहाला आपण काय म्हणतो? वन असे म्हटलं जातं. बघा, जिथे एकदम झाडं एकत्र असतात त्याला आपण वन म्हणतो. फुलांचा समूह असतो, फुलांच्या समूहाला आपण काय बोलतो? गुच्छ असे बोलले जाते. डोंगरांचा समूह, बघा खूप प्रकारचे डोंगर असेल तर डोंगराच्या समूहाला आपण रांग असे म्हणतो. पुस्तकांचा जो समूह आहे तर पुस्तकांच्या समूहाला संच म्हणलं जातं. बघा, बरेच विद्यार्थी कमेंट टाकतात 8 वाजले, आपली तासिकेचा वेळ 8:10 आहे. कुणीही वेगळ्या कमेंट टाकायच्या नाही, फक्त प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठीच कमेंटचा वापर करायचा आहे. तासिका आपली 8:10 संपणार आहे. पुस्तकांचा जो समूह आहे त्याला आपण म्हणतो संच, आणि ताऱ्यांचा जो समूह आहे त्याला तारका समूह असे म्हटले जाते. आता बघा, प्राणी व पक्षी यासाठी आपण हे बघितलेलंच आहे. गायींचा समूह बघितला, मेंढ्यांचा समूह, पक्ष्यांचा, अशा प्रकारे याचा आपण वापर करणार आहोत. आता बघा, आपण जाऊया प्रश्न प्रकाराकडे. काय प्रश्न आहे बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता बघा, गाथन कशाची? तर पोत्यांची, द्राक्षांची, माशांची की केळ्यांची? सांगा. हा बघा, कोणीतरी पर्याय टाकला, विचारलं की तारकांचा. बरोबर आहे, तारकांचा पुंजका असतो, बरोबर आहे. पण ताऱ्यांचा जो समूह आहे, जे मोठे मोठे तारे आहेत, तर त्याला तारका समूह पण आपण म्हणू शकतो. 2 शब्द असू शकतात ना, काही अडचण नाही. बघा पुढे, बघा, गाथन कशाची? तर गाथन ही माशांची असते. बघा, काजूची पण गाथन असते, काजूच्या याला पण गाथन म्हणतात. आणि माशांचा जो समूह असतो त्याला गाथन असे म्हणतो. आता बघा, पोत्यांची काय? तर बघा, पोत्यांची थप्पी असते. द्राक्षांचा काय असतो? द्राक्षांचा घड असतो, है की नाही? धान्याची रास असते. केळ्यांचा काय असतो? तर घड असतो. तर अशा प्रकारे इथे उत्तर आहे गाथन कशाची? तर गाथन आहे माशांची. चला पुढे बघूया, योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर बघा, जसं बांबूचं बेट तसं भाकरीचं काय? व्हेरी गुड. तर भाकरीची काय असते? चवड असते. मग आता ढीग कशाचा असतो सांगा बरं? ढीग कशाचा असतो? व्हेरी गुड. रास कशाची असते? धान्याची रास असते. व्हेरी गुड. गट कशाचा असतो? गट कशाचा असतो? मुलांचा असतो, विद्यार्थ्यांचा असतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चवड. आता बघूया पुढील समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखायची बरं का. आता आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा, जहाजांचा काफिला, सैनिकांचा ताफा, लमानांचा तांडा आणि मुंग्यांची रांग. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2 नंबरचा पर्याय दिला आहे. तर बरोबर आहे. सैनिकांचा ताफा असतो का? नाही. मग सैनिकांचं काय असतं रे बाळांनो, सांगा बरं? व्हेरी गुड. सेना. अजून? सैनिकांच्या याला खूप शब्द आहे, सांगा बरं का, काय असतो सैनिकांच्या समूहाला? आपण काय काय म्हणू शकतो? व्हेरी गुड. पथक म्हणतो, पलटण म्हणतो, सेना म्हणतो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, खूप खूप छान, व्हेरी गुड. तर आपण पथक म्हणू शकतो, पलटण म्हणू शकतो, तुकडी म्हणू शकतो, सेना म्हणू शकतो. मग आता मला सांगा, ताप हा कशाचा असतो? ताप हा कशाचा असतो? ताप हा कशाचा असतो मग? शिप लिहिले बऱ्याच जणांनी, पण विमानांचाही ताफा असतो, विमानांचा ताफा असतो. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे डॅश डॅश तयार होते. काय तयार होते? गट, जत्था, पथक, झुंड. काय तयार होते? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पथक, पथक तयार होते, पथक तयार होते. बघा, झुंड नाही. झुंड कशाला म्हणलं जातं? तुला सांगता येईल का झुंड कशाला म्हणतात? व्हेरी गुड, व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी छान उत्तर दिलं आहे. पथक, पथक हे उत्तर बरोबर आहे. आता यानंतर बघूया, मांदियाळी या हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो? सांगा बरं. धान्याची, भक्तांची, करवंदाची आणि सैनिकाची. सांगा बरं कशासाठी वापरला जातो मांदियाळी? कशासाठी वापरला जातो? व्हेरी गुड. मांदियाळी ह्या शब्द भक्तांची यासाठी वापरला जातो. भक्तांची मांदियाळी. आणि हा प्रश्न 1-2-3 वर्षांपूर्वी आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पण विचारला आहे. मी अशा भरपूर प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश केला की जे याआधी पण आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेले गेले आहे. त्यामुळे आपला त्यातून सराव होतो वेगवेगळ्या प्रश्नांचा. आता बघूया पुढचा प्रश्न काय आहे? पुढील पैकी फुलांचा समूह कोणता? सांगा बरं, फुलांचा समूह कोणता? संच, गुच्छ, जत्था, वर्ग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. व्हेरी गुड, फुलांचा गुच्छ असतो. आता पुढचा प्रश्न बघूया. रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात? रुंजी, गंजी, पुंजका, पेंडी. आपल्याला माहिती आहे गवताची काय असते? गवताची काय असते? आता बघा, बऱ्याच जणांच्या उत्तरामध्ये बऱ्याच जणांना वाटतं की, काहींना वाटतं की 2 नंबरचा पर्याय आहे गंजी आणि काहींना वाटतं की 4 नंबरचा पर्याय आहे पेंडी. आता यातला योग्य पर्याय कोणता? बरेच जण म्हणताय पेंडी, पेंडी. व्हेरी गुड. तर पेंडी हा चुकीचा पर्याय आहे. तर गवताच्या समूहाला म्हणजे बघा, रचलेलं गवत विचारले. छोट जर गवताची आपण एक पेंडी बांधली तर पेंडी म्हणतात, पण रचलेलं जे गवत असतं त्याला आपण गंजी असे म्हणतो. रचलेल्या गवताचं जो जे पूर्णपणे असं रचून रचून वरती ठेवलेलं आहे. पेंडी म्हणजे बघा, आपण छोटी पेंडी बांधतो, पेंडी आपण वाहून नेण्यासाठी पेंडी बांधतो ना, मग त्याला पेंडी म्हणतो. आणि गंजी म्हणजे पूर्ण रचून ठेवलेलं गवत असतं बघा. काही ठिकाणी जनावरांना खाण्यासाठी असं पूर्णपणे गवत कापून असं रचून ठेवलं जातं, त्याला गंजी असं म्हटलं जातं. चला बघूया पुढे. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखायची बरं का. आता पिकत घातलेल्या आंब्याची राई आणि केळींचा घोस, काजूंची गाथण, लाकडांची मोड. सांगा बरं आता इथं काय येईल? आता आपण जेव्हा बघतो समुद्रशक शब्द तेव्हा आंब्याची राईच असते ना, बरोबर आहे का नाही? मग पर्याय क्रमांक 1 येईल का? येईल का पर्याय क्रमांक 1? बघा, मी असं बोलल्यानंतर बऱ्याच जणांनी 1 नंबरचा पर्याय टाकायचं सोडून दिलं. तर बघा बाळांनो, 1 नंबरचा पर्याय चुकीचा आहे. कारण की पिकत घातलेल्या आंब्याची काय असते माहितीये का? पिकत घातलेल्या आंब्याची आढी असते. आणि जे आंब्याचे झाडं असतात एका ठिकाणी, पूर्ण आंब्याच्या झाडांची जी असते त्याला आपण राईच म्हणतो. पण पिकत घातलेल्या आंब्याची आढी असते, म्हणून 1 नंबरचा पर्याय त्याच्यामध्ये चुकीचा आहे, अयोग्य आहे. पिकत घातलेल्या आंब्याची आढी असते. समजलं का सर्वांना? त्यानंतर बघूया आपण. बघा, खाली रिकाम्या जागा आहे, तर ह्या रिकाम्या जागामध्ये आपण बघा बरं, मला सांगा, मेंढ्यांचा टिंबटिंब असतो. काय असतो मेंढ्यांचा? मेंढ्यांचा काय असतो? कळप असतो. व्हेरी गुड. पुस्तकांचा डॅश डॅश तयार करा. काय तयार करा पुस्तकांचा? पुस्तकांचा गठ्ठा. व्हेरी गुड. गठ्ठा पण नाही, आणि पुस्तकांचा संच म्हणला जाईल. तिथं पुस्तकांचा संच किंवा गठ्ठा तयार करा. ताऱ्यांचा टिंबटिंब दिसतो. काय दिसतो? ताऱ्यांचा डॅश डॅश दिसतो.
समूह, पुंजका, तारका समूह म्हणता येईल, पुंजका पण म्हणता येईल. जहाजांचा डॅश डॅश समुद्रात आहे. काय आहे जहाजांचा डॅश डॅश समुद्रामध्ये? काफिला. व्हेरी गुड. डोंगरांची डॅश डॅश सुंदर दिसते. काय दिसते डोंगरांची? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बघा, आजच्या लेक्चर मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छानपणे रिस्पॉन्स दिला, खूप छानपणे उत्तर दिलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकलं, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि अशा प्रकारे आपलं जे 2 घटक होते, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द आणि समुद्रशक शब्द, हे दोन्ही आपले तासिका संपलेली आहे. हॅलो, सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा, सराव करायचा आहे. ओके, सर्वांना धन्यवाद. हॅलो, हॅलो सर. हा सर, झालं हो सर. सर. ओके हो सर. ओके सर, थँक्यू. ओके सर, थँक्यू.